हॅलो 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 हॅलो. आवाज कमी यायला लागला का? बरं ठीक आहे. चला चालू करू आपण. क्वेश्चन आहे आता बघा. हा, थ्री इक्वल impedances are first connected in delta across three phase balanced supply. If the same impedances are connected in star across the same supply. ठीक आहे. Phase current will be one third of the previous value. Line current one third of the previous value. Power consumed one third of previous value. Power consumed will be three times of the previous value. ओके, चालू करा. ओके, का बरं? बर. तर ही एकदा ट्राय करून बघा मॅथमॅटिकली. एकदा ट्राय करून बघा फक्त. 10 सेकंद द्या तुम्ही. 30 सेकंद देतो. 30 सेकंद देतो. ट्राय करून बघा. ट्राय करून बघा. हम्म. तुमचं काय म्हणणं आहे? डी, पॉवर कंझ्युम्ड विल बी थ्री टाइम्स ऑफ द प्रिव्हियस व्हॅल्यू. ठीक आहे. थ्री इक्वल इम्पिडन्सेस. बाकीचा कुणाचं म्हणणं काय? बघा थोडं. लाईन करंट. हा, हे बघा की थ्री इक्वल इम्पिडन्सेस आर फर्स्ट कनेक्टेड इन डेल्टा अक्रॉस थ्री फेज बॅलन्स सप्लाय. इफ द सेम इम्पिडन्सेस आर कनेक्टेड इन स्टार अक्रॉस सेम सप्लाय. इथं हे महत्वाचं आहे लय. इथं गुगली आहे. इथं आपल्याला कॉशियसली बघायचं आहे. सेम सप्लाय म्हटले म्हणजे बघा, पहिलं काय फर्स्ट कनेक्टेड इन डेल्टा, हे असं. ओके. इथं समजा हे रेजिस्टन्सेस आहेत. रेजिस्टन्सेस. त्यानंतर परत काय म्हणलंय, इफ द सेम इम्पिडन्सेस. बघा सगळ्यात महत्वाचं काय, इफ द सेम इम्पिडन्सेस आर कनेक्टेड इन स्टार. आता तुम्ही काय केलं ते, मला वाटतं तुम्ही इम्पिडन्स कमी केला. हा हा, ते सेमच म्हणलं. सेम कनेक्शन परत स्टार मध्ये कनेक्शन करायचं. ठीक आहे. आता हे बघा, इथं आर आहे, इथं आर आहे, इथं आर आहे. ओके. आता इथं व्ही आहे. आता हे जे व्ही आहे, हे बघा, हे लाईन मधलं व्होल्टेज आहे. व्ही लाईन आहे. ओके, दिलेलं. आणि इथला काय करंट असणार आहे? आय फेज. फेज करंट असणार आहे. हा लाईन करंट असणार आहे. आय एल. आय एल. आता इथं जे हे लाईन व्होल्टेज आहे व्हीएल, तेच इथं फेज व्होल्टेज असणार आहे. ठीक आहे. डेल्टा मध्ये त्या महत्वाच्या गोष्टी आहेत. डेल्टा मध्ये लाईन व्होल्टेज आणि फेज व्होल्टेज इक्वल असते, फक्त करंट चेंज होते. म्हणजे बघा, पी टोटल डेल्टा मधली जर मला लिहायची असेल तर मी काय लिहिणार? √3 व्हीएल आय एल. ठीक आहे. रेजिस्टिव्ह लोड घेतलं त्यामुळे आपण तेवढंच बघू. √3 व्हीएल आय एल. आता फेजच्या भाषेत जर लिहायचं म्हटलं तर √3, ठीक आहे, व्ही एलच म्हणतो जिथं मी त्याला, आणि याला आपण व्हीच म्हणूया. फक्त सप्लाय व्होल्टेज आहे व्ही. व्ही काय, व्हीएल काय आणि फेज व्होल्टेज काय ह्या बाबतीत सेमच आहे डेल्टाच्या बाबतीत. म्हणून इथं व्हीएल म्हणतो मी. आणि इथं हा, 3 × व्ही × आय फेज. ठीक आहे. असं लिहितोय इक्वेशन. त्यानंतर बघा पुढे काय सांगितलं त्यांनी, सेम रेजिस्टन्सेस. सेम रेजिस्टन्सेस स्टार मध्ये कनेक्ट केले. आता इथं व्होल्टेज व्हीच आहे, आलेल्या लाईन सेमच आहेत.
तुम्ही इमॅजिन करा लोड चेंज करायला आपण. त्या लोड पर्यंत येणाऱ्या 3 लाईन सेमच आहेत. म्हणजे त्या 2 लाईन मधलं व्होल्टेज सेमच आहे. व्ही. आता हे जे व्ही आहे ते बघा इथं गेल्यानंतर हे झालं लाईन व्होल्टेज. इथं गेल्यानंतर पुढे झालं लाईन व्होल्टेज. ठीक आहे. आणि इथं फेज व्होल्टेज काय असणार आहे? व्हीएल बाय √3 आणि यातला करंट आय. यालाच आपण आय फेज म्हणू आणि यालाच आपण आय लाईन म्हणू. ठीक आहे. आता बघा हे जर इक्वेशन लिहिलं मी, पी टोटल इन स्टार काय लिहिणार मी? √3 व्हीएल आय एल. √3 व्हीएल आय एल. बरोबर. आता इथं बघा आधीच्या प्रॉब्लेम मध्ये हा जो लाईन करंट आहे ना, म्हणजे सोर्स कडून आलेला करंट या लाईन मधनं आलेला, यालाच मी आय म्हणतो. यालाच आय म्हणतो. आता हा जर आय एल इथं गेला, या आय एलच्या जागी आय लिहिलं मी, तर आयपी च्या जागी काय लिहिणार मी? येस. म्हणजे 3 व्ही इंटू आय बाय √3 हे एवढं लिहितो. ठीक आहे. आता बघा इथं पीटीच्या बाबतीत, स्टारच्या बाबतीत बोलतोय आपण. √3 व्हीएलच्या बाबतीत काय लिहिणार मी? व्ही. व्ही. आय एलच्या बाबतीत काय लिहिणार मी? इंटू आय. हा हा ते सेमच आहे ना, व्ही सप्लाय सेमच आहे आणि इथला करंट हा सेमच आहे बघा, हा आय सप्लाय मधून आलेला. तोच करंट जो लाईन करंट आहे तोच फेज करंट बनतोय पुढे जाऊन. ठीक आहे. मग इथं मी हे असं इक्वेशन लिहिलं. आता हे स्टार कनेक्शनच्या बाबतीत असं झालंय. आता आपण कंपॅरिझन करू दोन्हीचं. परत काय म्हणलं, इफ द सेम इम्पेडन्सेस आर कनेक्टेड इन स्टार अक्रॉस द सेम सप्लाय, 3 equal impedances connected in delta if the same impedances are connected in star. Hmm, ओके. आपल्याला पॉवर कॅल्क्युलेट करायला पाहिजे होती. हे बघा, या एक मिनिट हा. एक मिनिट, एक मिनिट, एकच मिनिट. आपण ना सरळ नंबर्स घेऊन जाऊ. असं सबस्टिट्यूशन करण्यापेक्षा आपण साधा एक बेस पकडूया. हे बघा, रेझिस्टन्सची व्हॅल्यू 10 ओहम घेऊया आणि व्ही 100 व्होल्ट घेऊ. या 3 लाईन आहेत सप्लाय लाईन. आधी डेल्टा मध्ये कनेक्टेड लोड आहे, याचा रेझिस्टन्स आहे हा 10 ओहम आहे. हा इथं कनेक्टेड आहे असं आणि हे याला असं कनेक्शन आहे 10 ओहम 10 ओहम. इथलं व्होल्टेज आहे 100 व्होल्ट. पॉवर लिहितो मी, P इज इक्वल टू √3 VL √3 VL. मग इथं हा IL आहे. मला काय पाहिजे? IP पाहिजे. फेज करंट पाहिजे ना मला. फेज करंट कसा काढणार मी? बघा, त्याच्यासाठी इक्वेशन लिहितो मी, √3 V फेज I फेज. बट IP इज इक्वल टू V फेज डिवायडेड बाय R. म्हणजेच V फेज किती आहे? 100 डिवायडेड बाय 10 एम्पियर. आता बघा, P डेल्टा इज इक्वल टू 3 व्ही फेज. फेज व्होल्टेज आणि लाईन व्होल्टेज सेमच आहे डेल्टा मध्ये. म्हणजेच काय लिहिणार मी? 100 इंटू आय फेज किती आला? 10. म्हणजे ते किती आलं? 3000 वॅट. यानं बघा सोपं होते, तुम्हाला पण कळायला सोपं जाईल ते. आणि ठीक आहे, आपला आन्सर पण येऊन जाईल. तर आता सेम रेजिस्टन्सेस म्हणजे 10 ओहमच ठेवायचा आहे पुढे. तो काय करायचा आहे? स्टार मध्ये कनेक्शन करायचं आहे. ठीक आहे. व्होल्टेज सेम ठेवायचा आहे. बघा ह्या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. 100 व्होल्ट 10 ओहम आणि इथला करंट काय असणार आहे? आय फेज
तोच काय असणार आहे आय लाईन. मग P इज इक्वल टू √3 VL IL. आता √3 VL किती आहे 100. IL किती आहे? IL कसा काढणार तुम्ही इथं? IL कसा काढणार? बघा इथलं फेज व्होल्टेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स, म्हणजे V फेज डिवायडेड बाय रेझिस्टन्स IL, त्यातनं जाणारा करंट. मग V फेज किती आहे? √3 इंटू 100 इंटू V फेज किती असणार आहे? 100 बाय √3 डिवायडेड बाय 10. आता √3 कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं. किती आलं बघा? 100 इंटू 10 1000 वॅट. P काय असणार आहे? स्टार. सांगा रिलेशन. If the same impedances are connected in star across the same supply, power consumed will be 3 times. The power consumed will be 1/3 of the previous value. 1/3 of the previous value. ठीक आहे. महत्वाचा पॉईंट काय आहे, मला तुम्हाला काय सांगायचं होतं, सगळ्यात महत्वाचं आहे की सेम इम्पिडन्सेस म्हणले म्हणजे सेम रेजिस्टन्स आणि सेम व्होल्टेज म्हणले. सेम इम्पिडन्स आणि सेम व्होल्टेज हा थोडासा गुगली पॉइंट आहे त्यातला. ओके, तर हे लक्षात ठेवा. उत्तर पण मिळालं मला. पुढं, a current from AC source bifurcates into two branches A and B in parallel. टिक मार्क केलं नाही, सी येते आन्सर. ठीक आहे. A current from an AC source bifurcates into two branches A and B in parallel. Branch A is an inductor with 30 microhenry inductance and 1 ohm resistance. Branch B another inductor with inductance L and 1.5 resistance. For the ratio of currents in the branches to be independent of supply frequency, value of L should be. आता हे बघा कन्सेप्ट आहे. याच्यासाठी महत्वाचा पॉइंट काय लक्षात ठेवायचं, इंडिपेंडेंट ऑफ सप्लाय फ्रिक्वेन्सी. करंट ज्यावेळी इंडिपेंडेंट ऑफ सप्लाय फ्रिक्वेन्सी होतो त्यावेळी बघा त्याचे टाइम कॉन्स्टंट्स of two branches must be equal. ओके, इंडिपेंडेंट ऑफ सप्लाय फ्रिक्वेन्सी ज्यावेळी म्हणतो त्यावेळी. आता ही कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट तुम्हाला पेपरमध्ये आठवायला पाहिजे. आता पटदिशी काय केलं आपण, प्रॉब्लेम बघितला काय आहे ते. 2 ब्रांचेस आहेत अशा. हम्म, 2 ब्रांचेस आहेत अशा. हा करंट आय आहे. आता इथला करंट I1 झाला आणि हा करंट I2 झाला. 30 मायक्रोहेनरी 30 मायक्रोहेनरी आणि 1 ओहम आणि दुसरा काय एल दिलाय आणि 1.5 ओहम म्हटलंय आणि तुम्हाला एल ची व्हॅल्यू विचारली. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एल. आणि काय म्हटलं मी, ज्यावेळी ही अशी केस येते इंडिपेंडेंट ऑफ सप्लाय फ्रिक्वेन्सी, असं म्हणतात रेशो ऑफ करंट्स इन द ब्रांचेस टू बी इंडिपेंडेंट ऑफ सप्लाय फ्रिक्वेन्सी, असं ज्यावेळी म्हणतात त्यावेळी कंडिशन काय आहे, टाइम कॉन्स्टंट मस्ट बी इक्वल. म्हणजे τ1 इज इक्वल टू τ2. टाऊ आपण काय लिहितो, एल बाय आर, म्हणजे L1 बाय R1 इज इक्वल टू L2 बाय R2. L1 किती आहे 30 मायक्रोहेनरी डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू L2 बाय 1.5. 1.5 ने जर मल्टिप्लाय केलं 15 45, 45 मायक्रोहेनरी इज इक्वल टू L2 इज इक्वल टू L. ठीक आहे.
three inductors of each of 60 millihenry are connected in delta. The value of inductance of each arm of the equivalent star connection is 20. Three inductors are connected in delta. The value of inductance of each arm of the equivalent star connection is 20. इक्वलंट आलं म्हणजे रिलेट करायचं नाहीतर माझ्यासारखं सेम म्हटलं तर सेम ठेवायचं हा एकांची कन्फ्युजन होते हा इक्वलंट शब्द आला तर म्हणजे रिलेट होतो ओके ओके हा स्टार डेल्टा कन्वर्जन आहे पुढं सांगा उत्तर बी कपलिंग कोएफिशियंट विचारले तुम्हाला काय सांगितलं कपलिंग कोएफिशियंट के याची व्हॅल्यू 0 to 1 मध्ये असते ठीक आहे फॉर्म्युला पण लक्षात ठेवा एम इज इक्वल टू के अंडर रूट L1 L2 के अंडर रूट L1 L2 हा सांगा याचं उत्तर सांगा रिव्हिजन केलं असेल तर दोन फॉर्म्युले सांगायचे रिलेटेड फक्त चालते हा येस बघा एल इक्विव्हॅलेंट L1 प्लस L2 प्लस 2M आणि एल इक्विव्हॅलेंट मी तर एल इक्विव्हॅलेंट 1 म्हणतो एल इक्विव्हॅलेंट 2 म्हणतो L1 प्लस L2 मायनस 2M हा वरचा कधी खालचा कधी करेक्ट करेक्ट हा काय सिरीज ऍडिटिव्ह पोलॅरिटी आणि सिरीज सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी ओके आता त्यांनी काय म्हटलंय बघा क्वेश्चन वाचून घ्या व्यवस्थित बघा त्यांनी काय म्हटलंय दोन कपल्ड कॉइल्स आहेत त्या दोघांचा एकदा इंडक्टन्स टोटल इंडक्टन्स इक्विव्हॅलेंट इंडक्टन्स एकदा 16 दाखवतोय एकदा 8 दाखवतोय ओके तर म्युच्युअल इंडक्टन्स बिटवीन द कॉइल्स किती असणार ठीक आहे असा क्वेश्चन आहे म्हणजे 16 कधी दाखवणार आणि 8 कधी दाखवणार सांगा बरं करेक्ट सबट्रॅक्टिव्हला 8 बस बस तेच आहे मेन आता बघा हेच तुम्हाला कळालं मग ह्याला ह्याला ए माना याला बी माना हा ए आणि हा बी याचं उत्तर आहे 16 याचं उत्तर आहे 8 दोन इक्वेशन सायमल्टेनियस सोडवायचे एम ची व्हॅल्यू म्हणजेच ए प्लस बी इज इक्वल टू 16 ए मायनस बी 8 मग त्यात ऍडिशन केली तर बघा बी बी कॅन्सल होते ए ची व्हॅल्यू मला मिळते 12 ए ची व्हॅल्यू मिळते मला 12 ए ची जर 12 मिळाली तर बी ची किती असणार आहे 4 बी ची 4 बट 2m is equal to b is equal to 4 so m is equal to 2 millihenry okay m is equal to 2 millihenry युनिट विसरू नका बरं का गडबडीत टोटल मिली हेनरी दिले मिली हेनरीच येणार चुकून 2 हेनरी आणि 2 मिली हेनरी असे ऑप्शन असू शकतात पेपरला असते तर 100%
ठीक आहे, जाऊया पुढं. टेस्ला इज युनिट ऑफ, सांगा लगेच. काय सांगा. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. ठीक आहे, टेस्ला वेबर पर मीटर स्क्वेअर. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे कुलोम्ब पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे एम्पियर पर मीटर. मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे एम्पियर पर मीटर. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी कुलोम्ब पर मीटर स्क्वेअर. वेबर पर मीटर स्क्वेअर म्हणजे टेस्ला. आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी व्होल्ट पर मीटर, एम्पियर पर मीटर. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी व्होल्ट पर मीटर. ठीक आहे, जाऊया पुढं. हा, 61 सोडवा. याचं उत्तर सांगा तुम्ही मला. कन्सेप्ट सांगा पहिला. कन्सेप्ट लय महत्वाची त्यातली. आयडियली अॅमीटर काय असतो? शॉर्ट सर्किट. व्होल्टमीटर असतो. आयडियली अॅमीटर शॉर्ट सर्किट असतो, व्होल्टमीटर ओपन सर्किट असतो. जर शॉर्ट सर्किट, तिथं जर शॉर्ट सर्किट असेल तर बघा हा 6 ओहम गेलाच कामात. हा पुढचा करंट काढायचा आहे मला, 0.5. ठीक आहे, मग सिंपल इथं नोडल अनालिसिस वापरायचं. बघा, V -9/6 प्लस V/6 प्लस V/6 इज इक्वल टू 0. म्हणजे 3V इज इक्वल टू 9. V इज इक्वल टू 3 व्होल्ट. V इज इक्वल टू 3 व्होल्ट. आता इथं 3 व्होल्ट आलं तर I मीटर, त्यालाच मी काय म्हणतो, ISC म्हणतो,
शॉर्ट सर्किट करंट आहे तो, कारण मीटर काय असणार आहे मीटर आयडियली शॉर्ट सर्किट. तर 3/6 इथं 3 व्होल्ट आहे, इथं 3 व्होल्ट आलं. ठीक आहे, आता 3/6 0.5 अँपिअर, 0.5 अँपिअर. total resistance involved ammeters. 0 असतो, Internal resistance. 0 असतो. सोर्स सोडून जातात. हा कशाचा? आयडियल करंट सोर्स विचारतो. हा हा ठीक आहे. ॲमीटर बघा, ॲमीटरचा जर तुम्हाला डाऊट असेल तर हे बघा असं असतं. चालेल, ठीक आहे. हा बरं, क्वेश्चन तुम्ही आता, बरं ठीक आहे, तुम्ही बोलला आता ते त्याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन आहे. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ ॲमीटर शुड बी हाय और लो. इज इट कॉल्ड शंट और सिरीज? विचार करून सांगा, विचार करून सांगा. इंटरनल म्हटलंय ना. हा, रेंज एक्सटेन्शन साठी वापरण्यात येणारा रेजिस्टन्स हा शंट मध्ये असतो का सिरीज मध्ये असतो? ते सांगा. करंट मध्ये हा, शंट मध्ये असतो. त्याची व्हॅल्यू ऍज लो, नाही हा हा ऍज लो ऍज पॉसिबल, आयडियली 0. शंटची. शंट, तेच मला सांगायचंय. समजा ॲमीटर आहे, हा सिरीज मध्ये कनेक्ट केला तुम्ही, तर याचं इंटरनल कसं असतं, हा असतो गॅल्व्हॅनोमीटर आणि याच्या पॅरलल ला असतो शंट. शंट, ठीक आहे, आणि याची व्हॅल्यू नियरली इक्वल टू 0 असते, नियरली इक्वल टू 0. आणि जर व्होल्टमीटर असेल, व्होल्टमीटर आपण सर्किटला पॅरलल मध्ये लावतो, पण व्होल्टमीटर जो असतो त्याचा गॅल्व्हॅनोमीटर असतो आणि हा आर सिरीज. आयडियली इट इज इन्फिनिटी. ठीक आहे, आयडियली इट इज इन्फिनिटी. हा, आता बघा, इन सर्किट शोन द डिपेंडंट सोर्स, हा डिपेंडंट सोर्स आणि खाली ऑप्शन आहे, काय डिलिव्हर करणार, काय ऍब्सॉर्ब करणार पॉवर, काय काय कसं काय काय. ठीक आहे, असा क्वेश्चन आहे. ओके, इथं V1 आहे बरं का. हा V1 आहे, V1 आहे. त्याच्या आधी कन्सेप्ट समजून घ्या, मग प्रॉब्लेमला येऊ आपण. कन्सेप्ट, तर ह्या कन्सेप्ट मध्ये आहे, मेन कोणाचा उल्लेख होतो, टेलिजन्स थेरमचा उल्लेख होतो. ते पुढे आहे आपल्याला, हे आता बेसिक पार्ट मध्ये हे आले म्हणून हे मध्ये डिस्कशन घेतोय आपण. ठीक आहे, कानात जाते काय, कानावर टेलिजन्स थेरम, टेलिजन्स थेरम. आता टेलिजन्स थेरम बघा काय असतो, पॉवर डिलिव्हरच्या बाबतीत टेलिजन्स थेरम आहे. आता बघा त्याचे बेसिक्स काय काय टेलिजन्स थेरम, म्हणजे टेलिजन्स थेरमला जायच्या आधी आपण टेलिजन्स थेरम डिटेलमध्ये बघणार नाही आता, पण टेलिजन्स थेरम मध्ये ह्या गोष्टींचा उल्लेख आहे हे बघायचं आपल्याला. तर ते काय आहे,
हे बघा, हा एक एलिमेंट आहे कोणताही. आता हे पण बोलायच्या आधी मी थोडस अजून बेसिक मध्ये जातो. एलिमेंट्स, ठीक आहे. कोणते कोणते आहेत? दोन आहेत. सगळ्यात पहिला सोर्स, त्यानंतर आहे लोड. ठीक आहे. सोर्स मध्ये डिपेंडंट सोर्स आणि इंडिपेंडंट सोर्स. ते इंडिपेंडंटचा पण उल्लेख झालाय इथं, सॉरी, डिपेंडंट सोर्सचा उल्लेख झालाय, म्हणून हे पण बघतोय आपण इथं. सोर्स मध्ये डिपेंडंट सोर्स आणि इंडिपेंडंट सोर्स. आता इंडिपेंडंट सोर्स मध्ये पुढे आणि कोणते कोणते आहेत? कोणते कोणते आहेत बघा. मेन व्होल्टेज सोर्स आणि करंट सोर्स इंडिपेंडंट मध्ये. ते कसं दाखवतो आपण? व्होल्टेज सोर्स असं दाखवतो, ठीक आहे, आणि करंट सोर्स असं दाखवतो. ओके. ह्यात अजून एक गोष्ट हिडन आहे, ती म्हणजे मोर करेक्ट ही. मोर करेक्ट ही. ओके, म्हणून रेड पेनने दाखवलंय मी. आता हा एरो दाखवलाय तो काय? करंट आहे, त्यातनं जाणारा. इथं व्होल्टेज आहे, हा करंट आहे, आणि इथं व्होल्टेज आहे. आता डिपेंडंट सोर्स कोणते कोणते असतात बघा. व्होल्टेज डिपेंडंट व्होल्टेज सोर्स, व्होल्टेज डिपेंडंट करंट सोर्स, करंट डिपेंडंट करंट सोर्स, आणि करंट डिपेंडंट व्होल्टेज सोर्स. ओके. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे, त्याची लास्टची जी दोन वर्ड्स आहेत ना, त्याच्यावर फोकस करायचं आपल्याला. लास्टचे दोन काय आहेत बघा. व्होल्टेज सोर्स, करंट सोर्स, करंट सोर्स, व्होल्टेज सोर्स. ओके. त्यापेक्षा मी असं लिहितो, थोडस रिअरेंज करतो. करंट डिपेंडंट व्होल्टेज सोर्स, व्होल्टेज डिपेंडंट करंट सोर्स, करंट डिपेंडंट करंट सोर्स. ठीक आहे, म्हणजे जरा जवळ राहते. मेन पॉइंट कुठं आपल्याला फोकस करायचा आहे, की व्होल्टेज डिपेंडंट व्होल्टेज सोर्स, ते व्होल्टेज सोर्स आहे, बट डिपेंड ऑन व्होल्टेज. त्यावेळी त्याला असं दाखवायचं. हे बघा, तो व्होल्टेज सोर्स आहे, म्हणून इथं मध्ये प्लस मायनस व्होल्टेज सोर्स आहे, बट इट इज डिपेंड ऑन व्होल्टेज डिपेंडंट, म्हणून मी ते के इंटू व्ही लिहितो. के डिपेंडंट फॅक्टर आहे. कशावर डिपेंड आहे? व्होल्टेजवर डिपेंड आहे. ओके. करंट डिपेंडंट व्होल्टेज सोर्स म्हणजे परत तो काय आहे? प्लस मायनस, मध्ये प्लस मायनस लिहिले मी, म्हणजे व्होल्टेज सोर्सच आहे. शंकरपाळी दाखवले ना, तर त्याचा अर्थ आहे तो डिपेंडंट सोर्स आहे. ओके. पण तो करंट डिपेंडंट आहे, म्हणून मी त्याला के इंटू आय लिहिलं. के इंटू आय. के डिपेंडंट फॅक्टर आणि आय करंट. त्यानंतर बघा, करंट सोर्स आहे, व्होल्टेज डिपेंडंट करंट सोर्स. हे असं काढलं, मध्ये एरो. एरो का? कारण करंट सोर्स आहे. कुणावर डिपेंड आहे? व्होल्टेजवर डिपेंड आहे, म्हणून के इंटू व्ही. आणि पुढं हा पण करंट सोर्स आहे, बट इट इज डिपेंड ऑन करंट, म्हणून के आय. ओके. हे चार आहेत असे. आणि लोड कुठले आहेत? हा, त्याच्या आधी मोर प्रिसाइज. लोडला मी कसं काढतो बघा. ओके. आता इथं जर मी प्लस मायनस व्होल्टेज लिहिलं, लोडच्या अक्रॉस व्होल्टेज डेव्हलप झाले, करंटची डायरेक्शन हात चालले. लय महत्वाचा पॉइंट आहे. ऍक्च्युली करंट, सॉरी, लोड किती आहे आपल्यासाठी? 3 आहे. आर एल सी. आर एल सी जनरली बोलायचं झालं तर आर एल सी बोलतो आपण, पण कधी कधी बघा इंडक्टर ऍज अ सोर्स म्हणून ऍक्ट होतोय. हा, तुम्ही जॉबच करता, तुम्हाला माहिती आहे, रिएक्टर मॅन्युफॅक्चर करतो आपण. रिएक्टर कधी कधी सोर्स म्हणून ऍक्ट होतोय.
इट इज सोर्स ऑफ कशाचा सोर्स आहे? करेक्ट. हा, बोला बोला. लीडिंग रिएक्टिव्ह पॉवरचा. इट इज अ सोर्स ऑफ लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर. हा, बट इट इज सिंक ऑफ लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर. सिंक ऑफ लॅगिंग रिएक्टिव्ह पॉवर अँड सोर्स ऑफ लीडिंग रिएक्टिव्ह पॉवर. हे पुढं पुढं क्लिअर होऊन जाईल ते. ठीक आहे. कपॅसिटर बघा, कपॅसिटर मला म्हणजे ऍक्च्युली स्ट्रीम मध्ये कपॅसिटर मॅन्युफॅक्चर होते ना जास्त. ते हा, कारण मिस्टेक झाली माझी. मला वाटलं रिएक्टर मॅन्युफॅक्चर होतात. कपॅसिटर बद्दल बोलायचं तुम्हाला. तर कपॅसिटर बघितलं तुम्ही, चार्ज केला की तो ऍज अ सोर्स म्हणून ऍक्ट होते. ज्यावेळी तो सोर्स म्हणून ऍक्ट होतो त्यावेळी करंटची डायरेक्शन चेंज होते फक्त. ज्यावेळी लोड म्हणून ऍक्ट होतो त्यावेळी करंट आत जातो त्याच्यात. ठीक आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे. ठीक आहे. हा. म्हणजे हा लोड आहे ज्याच्यात करंट आत चाललाय. सोर्स बघा, इथं सोर्स दाखवलेत मी हे, जिथून प्लस मधून करंट जर बाहेर चाललाय, इट इज कॉल्ड सोर्स. प्लस मध्ये जर करंट एंटर करायला लागलाय, इट इज कॉल्ड लोड. ठीक आहे. प्लस मध्ये करंट एंटर करत असेल तर लोड, प्लस मधून करंट बाहेर जात असेल तर सोर्स. ओके. म्हणजेच बघा, लोड कुठला, सोर्स कुठला? हा, हा सोर्स, हा लोड. बघा, एक गोष्ट महत्वाची काय शिकली यामध्ये? हा, म्हणजे ते तर आहेच, पण सगळ्यात महत्वाची काय की बॉक्स बघून, त्याचा शेप बघून तुम्ही ठरवायचं नाही की हा सोर्स आहे का लोड आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. शेप बघून ठरवायचं नाही. गोल शेप म्हणजे सोर्स, चौकोन शेप म्हणजे लोड नाही. इंडक्टर म्हणजे लोड नाही, डोक्यातनं काढा. इंडक्टर म्हणजे लोड, डोक्यातनं काढा. इंडक्टर मे बी ऍक्ट एज अ सोर्स, मे बी ऍक्ट एज अ लोड. कॅपॅसिटर मे बी ऍक्ट एज अ सोर्स, मे बी ऍक्ट एज अ लोड. ठीक आहे. मग जर प्लस मधून पॉवर, सॉरी, प्लस मधून करंट बाहेर पडत असेल, प्लस टर्मिनल पासून करंट बाहेर पडत असेल, पॉवर इज डिलिव्हर्ड. पॉवर इज डिलिव्हर्ड. ठीक आहे. इथं जर करंट एंटर होत असेल, प्लसला करंट एंटर होत असेल तर पॉवर इज ऍब्सॉर्ब. पॉवर इज ऍब्सॉर्ब. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात आली तुम्हाला, सोर्स आहे तिथं पॉवर डिलिव्हर्ड आहे. मी समजा असं लिहिलं, प्लस पी, म्हणजे पी अमाऊंट पॉवर इज डिलिव्हर्ड, कारण सोर्सच्या अंडर लिहायला ना मी खाली. जर मी असं लिहिलं तर पॉवर इज ऍब्सॉर्ब. ओके, पॉवर इज ऍब्सॉर्ब. तसंच इथं जर लिहिलं मी प्लस पी, याला काय म्हणणार मी? पॉवर इज ऍब्सॉर्ब, कारण लोडच्या अंडर लिहितो ना मी. बघा, लोडच्या अंडर लिहितोय प्लस पी, म्हणजे पॉवर इज ऍब्सॉर्ब. आणि जर मी इथं मायनस पी लिहिलं तर पॉवर इज डिलिव्हर्ड. पॉवर इज डिलिव्हर्ड. जर हे बेसिक लक्षात आलं तर हा प्रॉब्लेम सुटतोय. हा, आता बघा क्वेश्चन आहे पुढं. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. हे बेसिक लक्षात आलं असेल तुम्हाला. हा, बाकी आता ठीक आहे, थोडस म्हणजे तुम्ही नवीन आहे तर थोडस जमलिंग होईल, पण एक यातला सार लक्षात ठेवा. प्लस मध्ये करंट एंटर होत असेल तर पॉवर ऍब्सॉर्ब होणार, प्लस मधून करंट बाहेर जात असेल पॉवर डिलिव्हर होणार. बस, तेच बेसिक घेऊन इथे यायचं.
ओके, या प्रॉब्लेम मध्ये बघा, V1/5 दिले, इथं V1 दिलाय 20 व्होल्ट, म्हणजे मी इथं पटदिशी 4 अँपिअर लिहून टाकलं. पटदिशी 4 अँपिअर लिहून टाकले. आता मला सांगा, तुम्हाला काढायचं काय आहे? तुम्हाला पॉवर बद्दल कमेंट करायचे ना. डिपेंडंट सोर्स, हा डिपेंडंट सोर्स आहे. शंकरपाळी काढले म्हणजे डिपेंडंट सोर्स आहे. जर त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज तुम्हाला मिळालं, प्रॉब्लेम संपला. एम लक्षात आलं तुम्हाला काय करायचंय? बघा बरं ट्राय करून. त्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज कसं काढणार तुम्ही? नोडल, पटदिशी नोडल, नोडल अनालिसिस व्ही, मग व्ही -20/1 प्लस V/1 एंटरिंग करंट टेकन ॲज निगेटिव्ह -4. आता तुम्ही काय घेत होता सर? उलटे घेत होता. ठीक आहे. बघा, एंटरिंग करंट टेकन ॲज निगेटिव्ह. ओके, मग हे झालं 0 इक्वल टू 0. व्हीची व्हॅल्यू किती आली बघा? 2V इज इक्वल टू 24, V इज इक्वल टू 12 व्होल्ट. V इज इक्वल टू 12 व्होल्ट. आता 12 व्होल्ट पॉझिटिव्ह आलं, 12 म्हणजे इथं असणार आहे प्लस मायनस 12 व्होल्ट, प्लस मायनस 12 व्होल्ट. प्लस मायनस 12 व्होल्ट. आता सांगा मला, पॉवर डिलिव्हर होते का ऍब्सॉर्ब होते? करेक्ट, कारण हेच प्लस इथं येणार आहे ना, प्लस मायनस इथं 12 व्होल्ट आहे, प्लसला करंट बाहेर पडायला लागलाय, पॉवर इज डिलिव्हर्ड. किती पॉवर? 4 × 12 12 48, 48 वॅट पॉवर डिलिव्हर्स. म्हणजे हे दोन शब्द क्लिअर झाले, डिलिव्हर्स आणि आन्सर 48. प्रॉब्लेम्स छोटासा असते, एवढंच असते, पण त्याच्या पाठीमागे बेसिक जे लागणार असतं ना, ते महत्वाचं असते. त्याच्यावर जास्त जरा भर द्यायचा सुरुवातीला. मी तुम्हाला लेक्चर चालू व्हायच्या आधी प्रिंट देत जाऊ का? तुम्ही डायरेक्ट प्रिंट मारून आणा घरात ते क्वेश्चन आणि डायरेक्ट इथं बस. हा, तसं त्याच्या आधी सेंड करू काय, म्हणजे सकाळी वगैरे लवकर चालते तसं? पण ते दोन लय होणार का? हे चाललंय त्याचं लक्षात तरी येतंय काय. हा, ते लय होणार का एकदम? नाही, मी आन्सर नाही लिहिणार त्यात, फक्त नाही लिहिणार की, ते पण लिहिणार, पण तुमचे प्रिंट लय वाढणार, ते 2-2 प्रिंट काढायला लागतील तुम्हाला अभ्यास करताना. कागद, हा. पुढचा क्वेश्चन. करंट इन 1 ओहम रेजिस्टर इज. हा हा, लय भारी क्वेश्चन आहे, मस्त एकदम. स्टिक टू बेसिक्स, माझं हिंट दिली तुम्हाला. नाही 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 नाही, कसं 0? 1 अँपिअर. बर,
हम्म? इक्विपोटेन्शियल प्लस प्लस इक्विपोटेन्शियल त्यासाठी एक सर लय भारी कन्सेप्ट आहे. तुम्ही आता म्हणजे एक बऱ्याच दिवसात ना कोणतरी एक जेन्युइन क्वेश्चन विचारला असा. क्वेश्चन पण चांगला आहे त्यामुळे तुम्ही बोलला ते. बरं याचं उत्तर द्या मला तुम्ही. जर 2 पॉइंट इक्विपोटेन्शियल असतील तर त्या 2 पॉइंट मध्ये करंट फ्लो होणार का? ऍक्च्युली उलट आहे. नाही नाही दिस इज कॉल्ड द ब्युटी ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. लक्षात ठेवा हं वाक्य. लिहून ठेवा वाटलं सर. मी सांगतो. Current flown between two equipotential points to maintain 2 points at equipotential. Current is flown between two equipotential points to maintain 2 points equipotential. लिहून ठेवा स्टेटमेंट आहे. Current is flown between two equipotential points to maintain 2 points equipotential. त्याचा अर्थ लक्षात आला का? टंग ट्विस्टर आहे ती. म्हणून मी स्लो बोललो. माझी जीभ कैसी जीभ लपलप आहे. अर्थ कळाला का? पाठ करायचं नाही अजिबात ते. मी पाठ केलेलं नाही ते. पाठ केलं की 4 केस कमी झाले म्हणे डोक्यावरचे मग. म्हणजे जरी 2 पॉइंट इक्विपोटेन्शियल असतील तरी त्यातनं करंट फ्लो होतोय. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. जर तुमच्या लॅपटॉपमध्ये मॅटलॅब असेल तर एक एक्सपेरिमेंट करून बघा. 2 जनरेटर लावायचे पॅरलल मध्ये. म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन असतं जनरेटरचं जनरेटिंग स्टेशनला. ठीक आहे. तिथं जनरेटर्स पॅरलल मध्ये लावलेले असतात. पण जे वायर जोडलेले असतात ना त्याला पॅरलल मध्ये, त्या वायरिंग मध्ये पण करंट दिसतो आपल्याला. मग तिथं कधी डाऊट येत नाही की 2 इक्विपोटेन्शियल पॉइंट आहेत. जनरेटरच्या आलेल्या बाहेर 2 टर्मिनल इक्विपोटेन्शियल आहेत. पण त्याच्या मधल्या कनेक्टेड लिंकला म्हणजे बघा असे 2 जनरेटर आहेत. ठीक आहे. सपोज हा 100 व्होल्ट जनरेट करतोय, हा 100 व्होल्ट जनरेट करतोय. प्लस मायनस, प्लस मायनस. ओके. ज्यावेळी हे 2 पॉइंट जोडतो आपण त्यावेळी बघा मॅटलॅब मध्ये याच्यात करंट दिसतो आपल्याला. ठीक आहे. याच्यात करंट दिसतो. कंडिशन आहे इथं लोड लावायला पाहिजे. ओपन असल्यावर चालणार नाही. तीच केस आहे इथं सेम. डीसी मध्ये तो एसी मध्ये पण, एसी मध्ये मान्य झालं. डीसी मध्ये पण. हो. मग ते पॅरलल ऑपरेशन सर्क्युलेटिंग करंट तो हा करंट वेगळा असेल ना कुठला? हा जर असं जर कन्सेप्ट नव्हतं मग तो सर्क्युलेटिंग करंट होतं 2 जनरेटरच्या मध्ये. हा हा बरोबर. तुम्ही म्हणू शकता त्याला सर्क्युलेटिंग करंट. तो सर्क्युलेटिंग करंटच फ्लो होतो कारण 2 पॉइंट त्याला इक्विपोटेन्शियल मेंटेन करायचे असतात. ओके. ते 2 पॉइंट इथले हे 2 पॉइंट त्यासाठी ते वाक्य महत्वाचं आहे ते. आता हे बघा हेच तेच सर्किट आहे. तुम्ही याला असं पण समजून घेऊ शकता. ठीक आहे. 1 व्होल्ट 1 व्होल्ट. आता 1 ओहमच्या अक्रॉस किती आहे? किती व्होल्टेज आहे? 1 व्होल्ट. म्हणजे इथला जाणारा करंट 1 एम्पियर. ठीक आहे. म्हणजे इथनं जाणारा करंट 1 एम्पियर. आता मला सांगा
व्होल्टेज सोर्स किती करंट डिलिव्हर करणार त्याचं उत्तर द्या मला. व्होल्टेज सोर्स किती करंट डिलिव्हर करणार? हम्म? दोन्ही पण दोन्ही पण 1 अँपिअर केले की मग कसा करंट जाणार? लावतील की पॅरल कनेक्शन असतं बॅटरीचं. दोन्ही शेअर हा इक्वली शेअर करा ऑब्विसली. म्हणजे इथनं किती जाणार 0.5 अँपिअर आणि इथनं जाणार 0.5 अँपिअर. केसीएल अप्लाय करायचो लगेच. बाहेर जाणार करंट 1 अँपिअर आहे. इनकमिंग करंट 0.5 असणार. एक तर बॅटरी 0 डिलिव्हर करू शकत नाही. 0 कशी डिलिव्हर करणार? नाही त्यामुळे 0.5. मागचा विषय हा समजा एक सोर्स जर 2 व्होल्ट मध्ये एक डिफरंट व्होल्टेज सोर्स असतो हम्म त्यावेळेला काय घ्या की 2 व्होल्ट असते तर दोन आणि दोन सेम त्यामध्ये डिफरंट व्होल्टेज येणारच नाही नाही येणारच नाही. सेम सेल हा कारण इट व्हायलेट्स केव्हीएल केसीएल. नोड व्होल्टेज 2 यायला लागलेत. एका नोड 2 व्होल्टेज कसे असू शकतात? हा नोड आहे ना एक. तेव्हा इथं प्लस मायनस 2 व्होल्ट या साईडला प्लस मायनस 1 व्होल्ट असं होऊ शकत नाही कधी. हा डिफरंट बॅटरीज पॅरलल लावू शकतो. जर डिफरंट बॅटरीज पॅरलल मध्ये लावल्या तर मग एक जी हायर पॉवरची बॅटरी आहे ती दुसऱ्यामधून करंट डिलिव्हर करायला चालू करणार. हा ठीक आहे प्रॅक्टिकली. आयडियली आपण लावत नाही तसं. प्रॅक्टिकली जर लावलंच तर करंट फ्लो होणार, दुसरी बॅटरी गरम होणार. म्हणजे एक लोड म्हणून ऍक्ट होणार, एक सोर्स म्हणून ऍक्ट होणार. पुढे करंट आहे ना सर्किट इज सांगा. जरी I1 आणि I2 दिले असतील तरी ते यूज नाही करायचं. केसीएल न सोडवायचं. म्हणजे आपली युनिव्हर्सिटीची एक्झाम नाही. I1 I2 दिले तर त्याचं सोडवायचं केव्हीएल लावून. नाही दिले की म्हणा एमसीक्यू. एक एक पोरं असतात पेपर देऊन बाहेर आले की "अहो, ते दिलं होतं I1 आणि I2." केव्हीएल न सोडवायचं होतं. दगड घेऊन आणि डोक्यात त्याच्या. तिथं उत्तराशी मतलब आहे. केव्हीएल न सोडवा की केसीएल न सोडवा. टिक करून यायचं तिथं. आणि त्यात अजून एक असते अँटिक पीस. नाही ना रफ शीट बघितलं तर रिझल्ट लावताना. ठीक आहे इथं V minus 10 by 2 plus V by 5 entering current taken as negative 5 is equal to 0. मग 10 5V minus 50 plus 2 is equal to 5 आणि किती आलं हे 2V झालं ना 7V is equal to 100. V is equal to 100 by 7 volt आणि I म्हणजे काय असणार E by 5 म्हणजेच 20 by 7 झाला सोपं क्वेश्चन आहे. The value of resistance between terminal A and B is changed to 5 ohm. Then compensating voltage is
कॉम्पेन्सेशन थियरम से रिलेटेड है क्वेश्चन। हाँ, हम्म, आहे की कॉम्पेन्सेशन थियरम पण आहे. ठीक आहे. पण ते नाही आहे आपल्या सिलेबसमध्ये. सिलेबसमध्ये म्हणजे त्याच्यावरचे क्वेश्चन फार कमी असतात. बरं, ठीक आहे. कॉम्पेन्सेशन थिअरमचं बेसिक समजून घ्या काय आहे ते. आता त्यांनी विचारलंय काय पहिला ते बघा. द कॉम्पेन्सेटिंग व्होल्टेज इज. आता काय असतं, पहिला म्हणले काय तिथं एबीच्या तिथं 3च्या जागी त्यांनी 5 लावलाय. ठीक आहे. आता 5 लावलाय आणि इथं एक व्होल्टेज सोर्स लावायला लागतो. ठीक आहे. हम्म. आता बघा, ही आहे डेल्टा व्ही कॉम्पेन्सेटिंग कॉम्पेन्सेटिंग व्होल्टेज. इथं झाला हा 5 ओहम, इथं आहे हा 1 ओहम, इथं आहे हा 8 व्होल्ट. ठीक आहे. डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काढायची. कंडिशन काय आहे, यातनं जाणारा करंट आणि यातनं जाणारा करंट सेम असला पाहिजे. बस, सिंपल. यातनं जाणार पहिल्यातनं जाणारा करंट किती आहे, किती आहे, हा 2 एम्पियर. हा, ओके, 2 एम्पियर. इथनं जाणारा करंट पण 2 एम्पियर पाहिजे. बस, -8 प्लस 2 into 1 plus 5 into 2 minus delta V is equal to 0. 2 10 14, 14 वजा 8 4 minus delta V is equal to 0. Delta V is equal to 4. ओके. कॉम्पेन्सेटिंग थिअरम. म्हणजे कॉम्पेन्सेटिंग थिअरम म्हणजे काय असतो, सिंपल. समजा तुम्हाला एखादा लोड चेंज करायचा आहे. म्हणजे त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल बघा. काय सांगू शकतो आपण बेस्ट एक्झाम्पल त्याचं? काय सोपंच आहे, काय बी तयार करता येते. म्हणजे एक लोड आहे, तो लोड जर आपण हायर रेझिस्टन्स रिप्लेस केला, तरी पण कंडिशन काय, सर्किट मधला करंट चेंज होता कामा नये. म्हणजे जे वायरिंग आहे आपलं, ते वायरिंग अल्टर करता कामा नये. ते जर करायचं नसेल तर किती कॉम्पेन्सेटिंग व्होल्टेज लावायचं. मग ते निगेटिव्ह पण असू शकते, पॉझिटिव्ह पण असू शकते. म्हणजे जर समजा इथं 5 ओहम म्हणलंय, त्या 3च्या जागी जर समजा मी 1 ओहम जर रिप्लेस करायचं म्हणलं, तर तिथं निगेटिव्ह येणार कॉम्पेन्सेटिंग व्होल्टेज. म्हणजे ती पोलॅरिटी जी दाखवली ती उलटी येणार आहे फक्त. ती उलटी पोलॅरिटी येणार. म्हणजे तसं व्होल्टेज लावायला लागणार सर्किटमध्ये आपल्याला, तो करंट लिमिट करायला. सिंपल असं. कॉम्पेन्सेटिंग थिअरम, कॉम्पेन्सेशन थिअरम. Impedance of circuit is 8 plus J3 ohm. The power factor of the circuit. सांगा लगेच. हम्म? 0.8. 0.8 लॅग. जर इम्पिडन्स प्लस असेल, म्हणजे जे प्लस J3 असेल, तर याचा अर्थ तो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे. तो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे.
ठीक आहे. इंडक्टिव्ह रिएक्टन्स असेल तर पहिला काय कळालं आपल्याला, पॉवर फॅक्टर लॅग येणार आहे. ओके, इंडक्टिव्ह रिएक्टन्स पॉवर फॅक्टर लॅग. आता बघा, हा इम्पिडन्स ट्रायंगल आहे, हा आहे 4, हा आहे 3J आणि इथं काय असणार आहे 5. हा आहे इम्पिडन्स, इम्पिडन्स म्हणजे झेड. हा आहे रेजिस्टन्स आणि हा आहे एक्सेल, इंडक्टिव्ह रिएक्टन्स. आणि इथं काय असतो फाय, म्हणजेच कॉस फाय इज इक्वल टू 4/5 इज इक्वल टू 0.8. Which of the following quantities is dimensionally different from other three? Hmm? D. Carbon? 22 टाइम पास. हा, इससे कुछ पर बैठने से लौट के चौथी बैठने से पढ़ो. सिग्मा डी आंसर में से ओके. सी किंवा डी आन्सर फिक्स आहे. मग कुठलं त्यातलं नक्की? 2 by angular shot. बरं, हे बघा, इथं शब्द डायमेन्शनली, एल बाय आर, एल बाय आर याचं युनिट आहे सेकंद. हा टाइम कॉन्स्टंट आहे, टाइम कॉन्स्टंट. आर सी हा पण टाइम कॉन्स्टंट आहे, टाइम कॉन्स्टंट. ओमेगा 2 पाय बाय टी, टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा, टाइम आहे. ओमेगा एल बाय आर हे काय आहे, क्वालिटी फॅक्टर आहे, क्वालिटी फॅक्टर. क्वालिटी फॅक्टर नो युनिट. डायमेन्शनली म्हणजे त्याचं आपण सीजीएस एमके सिस्टम मध्ये आपण युनिट जे लिहितो का नाही, लेंथ, मास अँड टाइम, तर ह्या तिघांचं फक्त टाइम फंक्शन येते या तिन्हीच. तर तुम्ही युनिट काढला तर ते LMT लिहित नव्हतो का सर आपण, ते वालं, तर त्यात बाकीचे एल आणि एम झिरो राहतात, टाइम फंक्शन फक्त येते. टाइम कॉन्स्टंट म्हणजे याचा अर्थ ती कॉन्स्टंट नाही बरं का, त्याचा युनिट सेकंद आहे, लक्षात घ्या. 2 pi by omega का सब यूनिट होते हैं. ये क्वांटिटी है लेटर. आहे ना टाइम पिरियड, टाइम पिरियड, डायरेक्ट चीज है. हा तीच. ओमेगा म्हणजे 2 पाय एफ, 2 पाय बाय टी, टी ला रिप्लेस केलं पुढं. याचं उत्तर सांगा. हा हा, किती 4/3 नक्की का 3/4? 4/3 काय आलं?
0.75 P by 4. ओहम मध्ये म्हटले. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स इन ओहम. P by 2. ठीक आहे. तुम्ही जे 4/3 काढलं ना ते सिमेन्स आलं. म्हणजे हे बघा, जी त्यालाच त्याचे कंडक्टन्स म्हणतो आपण त्याला, जी इक्विव्हॅलेंट. इथं काय लिहिणार मी? 4 into 2 divided by 4 plus 2, 8 by 6. R equivalent 1 upon G equivalent. Into 6 by 8, 3 by 4 ohm. When the total charge in a capacitor is doubled, the energy stored. C is equal to Q by V. ठीक आहे कशाने? E is equal to 1/2 CV square. सांगा उत्तर. फॉर्म्युला लिहिले तुम्ही. हा. सांगा. हॅलो उत्तर. एनर्जी स्टोअर्ड डबल. कसं काढलं डबल? बरोबर. हम्म. सीच्या जागी एकदा फुल व्हॅल्यू नाही बघा, तुम्ही सी पण चेंज केला त्यात. सी नाही चेंज होणार. चार्ज जर वेन टोटल चार्ज ऑन कॅपॅसिटर इज डबल्ड, चार्ज डबल झाला तर सी कॉन्स्टंट राहिला, व्होल्टेज पण डबल होणार. सी कॉन्स्टंटच असणार ना, कॅपॅसिटर थोडी चेंज करणार. कॅपॅसिटर कन्स्ट्रक्शन सेमच असतो. आपण त्याला त्याचे पॅरलल प्लेट टाकल्या, त्याचं जेवढं डिझाईन पॅरामीटर्स आहेत फिजिकली नाही चेंज करत आपण. जर चार्ज चेंज केला तर त्याचं व्होल्टेज चेंज होणार. आणि जर चार्ज डबल केला, हे बघा, क्यू डबल देन V double, V double, C constant, C constant. So E is equal to 1/2 C V square. आता V double झालं तर काय येतं मग? 1/2 into C into V square into 4. 4 टाइम्स ने वाढणार. म्हणजेच क्वाड्रुपल.
म्हणजे 4 टाइम्स. ठीक आहे. चार्ज डबल झाला की व्होल्टेज डबल होणार. KVL is based on principle of conservation of energy. Correct. KCL charge. Correct. Current in a circuit is KVL अप्लाय करा सर. सिंपल. Seven point six. साइन चुका लागले का? पासून 7 केलं. पाच केलं. 4 बघितलं 5 केलं. पुढे. Dependent source in the circuit shown is classified as. सांगा याचं उत्तर सांगा तुम्ही. Voltage control current source. येस. व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स. कारण एरो आहे करंट सोर्स. V0 व्होल्टेज डिपेंडेंट आहे. व्होल्टेज कंट्रोल करंट सोर्स. पुढे. याचं उत्तर सांगितलं मी तुम्हाला. सांगा. हिंट पण दिली होती. परत तेच प्रश्न आला. तेच ट्रायंग्युलर वेव्ह म्हणजे ही सॉटूथ वेव्ह फॉर्म आहे. बघा ही सॉटूथ आहे. Ym/√3. ओके. Ym/√3. पुढं पुढचा क्वेश्चन. C. कॅपॅसिटर मधला करंट ऍब्रुप्टली चेंज होतोय. होते. व्होल्टेज चेंज होत नाही. सी. पुढे. In a highly inductive circuit, a small capacitance is added in series. Then the angle between applied voltage and resultant current will be decreases. सिरीज मध्ये सिरीज कॉम्पेन्सेशन म्हणतो आपण त्याला. सिरीज मध्ये ऍड केलं की काय होतंय, त्याच्यातला व्होल्टेज आणि करंट मधला अँगल चेंज होतोय. ठीक आहे. येस. पॅरल मध्ये ऍड केलं तरी डिक्रीज होणार. शंट कॉम्पेन्सेशन. फक्त प्रॉब्लेम काय असतो, पण पॅरलल मध्येच कॅपॅसिटर कनेक्ट करतो पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करायला. सिरीज मध्ये करत नाही, कारण सिरीज रेझोनन्सचा धोका असतो तिथे. ठीक आहे. पण ज्या जनरेटिंग लाईन्स असतात
जनरेशन मधनं बाहेर पडलेल्या त्यातल्या काय काय लाईनला सिरीज कॉम्पेन्सेशन केलेलं असतं. सिरीज कॅपॅसिटर जोडलेले असतात त्याची स्टॅबिलिटी इम्प्रूव्ह करायला. सिरीज कॉम्पेन्सेशन म्हणजे जे इक्वेशन आहे ना त्याचं ई व्ही बाय एक्स पी इज इक्वल टू ई बाय एक्स साइन डेल्टा. मग एक्स ची व्हॅल्यू कमी केली की पी ची व्हॅल्यू वाढते. म्हणजे पॉवर ट्रान्सफर केपेबिलिटी लाईनची जर वाढवायची असेल तर तिथं सिरीज कॉम्पेन्सेशन वापरतात. पण त्याचा प्रॉब्लेम असतोय म्हणजे ते प्रॉपरली मॅनेज करायला लागतं. ते जर नाही मॅनेज झालं तर मग सब सिंक्रोनस रेझोनन्सचा धोका असतोय. सब सिंक्रोनस रेझोनन्स हा जनरेटिंग साईडला होतोय. आपले जे रोटेटिंग आर्मेचर असतो ना त्याचा तिथं तिथं तो रेझोनन्स होतोय. ते जास्त डेंजरस असतो ते. पुढं सांगा. चार्ज an electron is 1 coulomb in circuit 1 ampere. How many electrons? हाँ, I is equal to Q by T. I is equal to Q by T. Q is equal to NE by T is equal to I. N ची व्हॅल्यू काढायची. टाका 1 सेकंद 1 एम्पियर. I ची व्हॅल्यू दिल्या 1 एम्पियर 1 दिले. N E ची व्हॅल्यू दिल्या 1.6 into 10 to the power of -19. हे दिले 1 हे पण दिले 1. हे 1 1 इक्वेट केलं तर n is equal to 1 upon 1.6 into 10 to the power of 19. 10 भागिले 16 into 10 to the power of 18 म्हणजे C येते. एकच आहे आन्सर 19. इन्व्हर्स केला की 0.625 आहे. ठीक. बेसिकली मेडीजीचं एक पुस्तक आहे हँडबुक. मी ग्रुपवर फोटो टाकतो. कोणाकडे असेल तर तुमच्याकडे असेल तर टाका तुम्ही. ते हँडबुक मागून घ्या. तुमच्याकडे आहे तर तुमच्याकडे आहे हँडबुक मेडीजीचं. सांगितलं होतं मी घ्यायला. आधी पण सांगितलं होतं तुम्हाला बहुतेक घेतला असेल तुम्ही. समजा तो माझ्याकडे पहिले मॅथमॅटिकल जास्त आहे त्यामुळे theoretical पण आहे. थिओरिटिकल पण आहे. ठीक आहे. ठेवून ठेवून. 2 bulbs, 250 volt 100 watt and second 250 volt 25 watt are connected in series and 440 volt AC 50 hertz is applied across 2 bulbs. Which of the following will happen? काय करायचं हा हा म्हणजे तिथपर्यंत पोहोचला तुम्ही हे महत्वाचं आहे. कारण सी पण ऑप्शन येऊ शकतो. जर आपण प्रॉपर कॅल्क्युलेट नाही ना केलं तर सीचं पण तिथे चान्सेस आहेत. पण कॅल्क्युलेट करायला थोडंसं लेंदी आहे हे. तरी पण बघा आपण ट्राय करू शकतो जर कॅल्क्युलेट करायचं म्हणलं तर. शॉर्टकट नाही शॉर्टकट नाहीये त्याला. शॉर्टकट म्हणजे पहिला जो आपण बघितला तो लो वॅटेज बल्ब ग्लोज ब्राईट शॉर्टकट आहे सिरीज मध्ये कनेक्ट केलं तर. पण इथं कसं त्यांनी स्पेसिफिक गोष्टी पण विचारल्यात ना. आता आहे बघा बल्ब 1 दिलाय. हा पहिला बल्ब आहे. हा दुसरा बल्ब आहे. पहिल्या बल्बचा करंट काढू शकतो आपण 100 डिवायडेड बाय 250. किती येईल करंट 100 डिवायडेड बाय 250 10 भागिले 25 म्हणजे 100 40 0.4 येते ना 0.4 आणि 25 भागिले 250
म्हणजे 0.1. ठीक आहे. हे करंट आले त्याचे मॅक्सिमम करंट. म्हणजे मॅक्सिमम पॉवर आउटपुट द्यायला त्यातनं किती करंट जाऊ शकतो? 0.4 एम्पियर आणि इथं 0.1 एम्पियर. आता त्यानंतर तुम्हाला काय काढायला लागणार? रेझिस्टन्स. R इज इक्वल टू व्ही अपॉन आय. म्हणजे 250 भागिले 0.4 म्हणजे R किती आला याचा? 250 2500 भागिले 4 1225. किती आला? बघा बरं कॅल्क्युलेट करून. आणि इथं 250 भागिले 0.1 म्हणजे इथं R आला 2500 ओहम आणि इथं आला 625. नाही बरोबर आहे का? 625. ठीक आहे. R 625 ओहम. ठीक आहे. हे दोन आले. मग आता हे सर्किट येणार असं. हा लगेच कन्क्लूड आन्सर म्हणजे तुम्ही हे काढलं का? करंट काढला का? 440 व्होल्ट. बघा बरं व्यवस्थित. 625 ओहम आणि हा आय किती आला? 0.14 येतोय. माझा मोबाईल कुठे गेला? बघितलं? किती आलं? 0.414. ओके. आता काय करायचं? हम्म. काय वाटतं तुम्हाला? हम्म? एक 0.1च्या आत यायला पाहिजे. हम्म. Point कॅन्सर असेल तर नाही आपल्या कंटिन्यू नाही नाही हे ह्याच्यात त्या सी मुळेच कन्फ्युजन झालंय. सी ऑप्शन दिलाय ना त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय. पण अजून काय विचार करू शकता तुम्ही? नाही ह्या करंटनं तर ते फिलामेंट वितळणार ती. बल्ब जाणार. शॉर्ट पिरियड वगैरे असतं तर मग ते शॉर्ट पिरियड असेल हा. थोड्या वेळासाठी बाबा सोडली अजून एक कन्सेप्ट आहे त्यात. काय? हॉट रेजिस्टन्स ग्रेटर दॅन कोल्ड रेजिस्टन्स आणि एसी सप्लाय. एसी सप्लाय दिला की इंडक्टन्स पण सर्किट मध्ये आला म्हणजे इम्पिडन्स अजून ऍड होणार आणि हॉट रेजिस्टन्स पण ऍड होणार त्यात. हा ते माहित नाही आपल्याला. बरोबर ते पण माहित नाही आपल्याला. ठीक आहे. नाही फिजिकली प्रूव्ह होत नाही. इथं हे बघा मी तुम्हाला काय म्हणलं, या दोन पैकी आन्सर करेक्ट आहे. दोन्ही पैकी आन्सर करेक्ट आहे. आपण कुठल्याच कन्क्लुजनला पोहोचू शकत नाही. ठीक आहे. हे दोन्ही आन्सर करेक्ट आहेत. मला तेच सांगायचं होतं तुम्हाला की दोन्ही पण पॉसिबिलिटीज आहेत त्याच्या. ओके. एक क्वेश्चन घेऊ लास्ट. यानंतर अजून एक घेऊ मग. लय सोपं आहे. 3R
हा, नॉन लिनियर सर्किट पॅरामीटर्स. येस, ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर नॉन लिनियर एलिमेंट आहे. कंडेन्सर म्हणजे कपॅसिटर, इंडक्टन्स म्हणजे इंडक्टन्स, रेजिस्टर. ट्रान्झिस्टर नॉन लिनियर आहे. झिरो सोर्स रेजिस्टन्स. R3 काय म्हणले? R3 for the circuit shown in figure is. नाही नाही, पेन नाही. उत्तर बघून पण सांगू शकता तुम्ही लगेच, एकदम जोरात. हा, एकदम जोरात. हा, 25 किलो. 25. R1 चे 25. R3. हम्म. बर, तुम्ही कसं काढलं? तो किलोवर अरे वा. जर आन्सर आलं तुमचं तेच. आमच्या पहिल्या बॅच मध्ये म्हणजे अशीच सेम तुमच्यासारखे उत्तर देणारी मुलगी होती. ती पीडब्ल्यूडी सिलेक्ट झाली. सेम अशी उत्तर द्यायची. मी 2 मिनिटं कोमात जायचो. कसं झालं होतं? सेम सेम. पीडब्ल्यूडी सिलेक्शन झालं त्यांचं. आम्हाला सगळ्यांना म्हणजे डाऊट होता. होईल की नाही, होईल की नाही. झालं सिलेक्शन. आणि सगळ्यात एकदम टॉपची पोस्ट मारली त्यातली. सगळ्यात पीडब्ल्यूडी. मनी वुमन आहे नंतर. आणि 2 वर्ष. प्लॉट किती नंतर. हा, झालं झालं, तेच तेच. हे बघा, सोपं आहे. 10 किलो ओम आहे ना, सॉरी 100 किलो ओम आहे आणि 10 मिली अँपिअर आहे. इथनं जाणारा करंट आणि त्याच्या अक्रॉस करंट गेला रेजिस्टन्स मधनं, म्हणजे त्याच्या अक्रॉस व्होल्टेज आलं. इथं हे व्होल्टेज आलं. किती आलं? तर हे व्ही काढायचं असेल. व्ही इज इक्वल टू 100 किलो ओहम इंटू 10 मिली हेनरी, म्हणजे आलं 1000 व्होल्ट. आता हेच 1000 व्होल्ट इथं आहे ना, 1000 व्होल्ट. आता हे जर 1000 असेल, इथला करंट बघा किती आहे. हा इथं 10 मिली अँपिअर आहे, इकडे 50 चाललाय, म्हणजे ऑब्व्हियसली 40 कुठं आला? इकडं आला. 40 मिली अँपिअर, म्हणजे यातनं जाणारा करंट 40 मिली अँपिअर आहे. म्हणजे 1000 भागिले 40 केलं, मिली अँपिअरचं वर झालं किलो ओहम, आणि हे जर केलं तर 25 किलो ओहम. करेक्ट. आणि एक याचं सांगा पटदिशी लगेच. युनिटी कपलचा अर्थ के इज इक्वल टू 1. 6. करेक्ट. 6. अजून एक, टर्मिनल वेअर 3 or more branches meet is known as node. करेक्ट. करेक्ट. 2 electric bulbs have tungsten filament of same thickness. One of them 60 watt, other 100 watt. सेम थिकनेसचे. बघा, लय भारी प्रश्न आहे. सेम थिकनेस, फक्त लेंथ वर कमेंट करायचे. कुणाची लहान असणार आहे, कुणाची मोठी असणार आहे. नाही लक्षात आलं अजून? R is equal to rho L by A. R proportional to length.
ज्याचं वॅटेज जास्त त्याचा रेजिस्टन्स कमी म्हणजे लेंथ कमी. वॅटेज ज्याचं जास्त त्याची लेंथ कमी. 100 वॅट लॅम्प हॅश सॉरी तुला काय शॉर्टर म्हणायचं तुम्हाला कुठं आहे ते? हा 60 वॅट लॉंगर सी. ठीक आहे असं 60 वॅट लॉंगर. पुढं हा काय म्हणले H is equal to Ni by L. ठीक आहे N 10 I 750 into 10 to the power of -3 L 2 into 10 to the power of -2 SI युनिट मध्ये घ्यायचे सगळे. ठीक आहे हे गेलं आणि हे पण गेलं. एक किती आलं बघा 750 भागिले 2 375 3 घेऊ फक्त. नाही ठीक आहे हे मोठा आहे. पुढचं बरं ठीक आहे इथं थांबू आपण कारण डिस्कशन सुरू करा.